त्याला जरा सांग व्यायाम करायला. जिम नाही काय नाही. तब्येत बघ कशी हो झाली. तू माझ्याकडे बघून सांगतो त्याला काय आजी करायचं. मागं लागून लागून दमली त्याच्या. हो काय नव्हेच ते. काय आजी. बाबा मी येतो. अरे थांब ना, आई ठीक आहे, खायला ठीक आहे. आणते दोघांसाठी. होय का हां? थांबतो मग. हा हे घे. आलंच. हां आल्यावर खातो नाही. नाही नाही ते काय अरे नाही. आधी खाऊ खा दे ना मग जा. त्याला. हो बरोबर आहे काकू. हां? हा म्हणजे काकूने एवढं आणलंय प्रेमानं तर खाऊनच जाऊ ना. हे घ्या. खा. तुला काय एवढी गडबड आहे? काय माहिती त्याला जायचं कुठतरी. कुठे जाणार आहेस तू अच्छा एवढ्या गडबडीत म्हणजे कुठे तुम्ही दोघं निघालास? जणांनी आहे. हा मी त्याला घेऊन जाईन. सोडतो परत. लवकर या की पण. दोघं जाणार आहेत वाटतं. हं? कधी निघणार आहे तुम्ही दोघं आता? हां संपू देत नाही. बस सावकाश खा. तू चहा टाकलायस ना? नाही हे दोघं निघालेत ना. आता तुम्ही दोघं नाही, मला कुठला मिळतोय. मला अजून द्या ना काकू. हा बस बस. अरे घे अजून घे. नाही मी नंतर आल्यावर खातो. अरे घे ना. नाही नको काकू आम्ही आल्यावर खातो. बर चल. ये रे पुन्हा. लवकर ये रे. आज पण उशीर. आज माझी काही चूक नाही हं. हा गोप्या खादाड खात बसलेला. एकतर मला नाही बड्डे वगैरे काय आवडत नाही. उगच केक कापा फुगे लावा. खरं तर आपल्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी होतं आणि आपण साजरे काय करत बसतो. गप रे हाऊस असते ती. बाय द वे हे घे तुझं गिफ्ट. तू म्हणायचंस ना मी तुझ्या पाठीशी आहे वगैरे. पण तू मला माझ्या पाठीशी नको आहेस हं? आणि जास्ती हुशार म्हणून पुढे पण नको जाऊस. तू मला नेहमी माझ्या बरोबर हवायस. माझ्या वेळेसारखा. चांगला वाईट बदलणार पण बरोबर. म्हणून हे गिफ्ट. मी आहे तुझ्या बरोबर. येते मी. वेदिकाने दिलं. क्या बात आहे. चायला भारी आहे बाबा. आमच्यावर प्रेम करणारं कोणीच नाही. काकूच तेवढं प्रेमानं खायला घालता तेही तुला बघवत नाही. मला बघवत नाही हं? मला ढोल्या. अरे सोड, ऐक. होशील रे पास. कशाला एवढं टेन्शन घेतोयस. हुशार आहेस तू. पास होईल ग पण पहिला आलो पाहिजे ना. यावर्षी नक्की येशील. दरवर्षी तू हेच म्हणतेस. पण यावर्षी नक्की येणार बघ तू. किती वाजता आहे निकाल? 4 वाजता येणार आहे इंटरनेटवर. वेदिकाच्या घरी आहे नेट, मग तीच बघणार आहे. अच्छा नेटवरती येतो का निकाल? हो SSC एक्झाम आहे ना, मग नेटवरच येतो. बर बर. अरे थांब आले. हॅलो. अभ्या लागला निकाल. हे कोण आलं पहिलं? इतके सहज नाही सांगणार. तू आपल्या नेहमीच्या जागी मग सांगते. सांग ना इथेच. नाही तू लवकर ये. बरं आलो. आई
मी रिझल्ट बघून येतो ग. सांग आता काय झालं. हे घे. सांग आता कोणते. कोणीतरी पहिलं आलंय, कोणीतरी दुसरं आलंय. अगं मग सांग ना. दरवर्षीप्रमाणे नाही झालंय. पहिला आलायस तू. येस, मी म्हणालो होतो का नाही मी हुशार आहे तुझ्यापेक्षा. आलो का नाही पहिला. तू पहिला यावं म्हणून मी दुसरी आली. अच्छा आता असं का. हे पण मी ना खुश आहे आज. मला निघायला हवं. तू काहीतरी देणार होतास ना. त्याच दिवशी तुटलं होतं ते. पण तुला सांगायची हिंमतच नाही झाली. तू दुसरा हात शोध त्या घड्याळासाठी. कारण तो वेळच नाहीये माझ्याकडे. वाईट आहेस तू. मी पहिले आले की रुसायचा, चिडायचा असता माझ्यावर. आता मात्र तू पहिला आणि मी दुसरी. आता मी चिडू का तुझ्यावर. येते. ती आयुष्यात आली तेव्हा प्रश्नच पडायचे नाही आणि उत्तरं मात्र सगळी असायची. पण आता तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे. 10वीच्या निकालानंतर कॅन्सरने माझ्या आयुष्यात प्रवेश केला आणि त्यानंतर मी कुठलीच परीक्षा देऊ शकलो नाही. कदाचित ती बरोबर म्हणाली होती. मी पहिला यावा म्हणूनच ती दुसरी आली असावी. माझ्या चेकअपची सुरुवात झाली आणि सगळंच बदललं. हळूहळू आमच्या गाठीभेटी कमी झाल्या, सहवास कमी झाला आणि सगळं सत्य आठवणीत बदलून गेलं. मी आता एक आठवण होणार होतो आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या हक्काच्या जगाच्या नेहमी लक्षात राहणार होतो.